हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आज लहान बाळाचं मी टोपडे दाखवणार आहे, तेही गोल। तर असं आपल्याला 5.5 घ्यायचं आहे। त्यानंतर इथे पण तुम्ही 5.5 घ्यायचं आहे आणि इकडल्या साईडला गोल आकार जो मी दिलेला आहे तो 2 इंचाने एक्स्ट्रा द्यायचा आहे। त्यानंतर ह्या 2 इंचाची एक पट्टी काढलेली आहे आणि 1.5 इंचाची मी पट्टी काढलेली आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने 4 बोटं ठेवून इथून प्लेटा टाकायला आपल्याला सुरू करायचे आहे। जसंही ते मी स्टेप बाय स्टेप प्लेटा टाकत आहे त्या पद्धतीने पूर्ण गोल जो राउंड अप आहे त्याला पूर्ण आपल्याला काय करायचं आहे, प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत। तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा। हे बिना अस्तरचं टोपडा आहे, ह्याला अस्तरचा मी वापर केलेला नाही, पूर्ण कॉटन प्युअरमध्ये हा कापड आहे। इकडल्या साईडला तिकडल्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, कापड सोडायचं आहे आणि अशा प्लेटा गोल राउंड अप मध्ये टाकायच्या आहेत। त्यानंतर ही जी मी पट्टी घेतलेली आहे ती कमीत कमी 2 ते 2.5 इंचाची आहे। तुम्हाला जर कमी हवी असेल तर तुम्ही 2 इंचाची घ्या किंवा 2.5 इंचाची घेऊ शकता। जी साईड आपण प्लेटा टाकलेल्या आहेत त्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी घ्यायची आहे आणि राहिलेली कट करून टाकायची आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे मी एकदा हे केलेले आहे, घडी टाकलेली आहे आणि त्यानंतर पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड केलेले आहे। आपल्याला काय करायचं आहे, आतल्या साईडून पट्टी लावून घ्यायची आहे आणि वरती फोल्ड करायची आहे। जशी इथे मी केलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्ण गोल जो राउंड अप आहे त्याला पूर्ण फोल्ड करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी जशी फोल्ड केलेली आहे वरल्या साईडला त्याच पद्धतीने तुम्हाला करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला आतल्या साईडला छोटेसे जरा टक्स क्रॉस टाकायचे आहेत। इकडल्या साईडला थोडं अर्धा इंच आलं पाहिजे आणि वरून आपल्याला येता वेळेस काय आलं पाहिजे, कमी आलं पाहिजे। दोन्ही साईडला मागच्या बॅक साईडला आपल्याला काय करायचं आहे, टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून शनी अंतर आपलं कमी होतं आणि बरोबर मानच्या भोवती बाळाच्या व्यवस्थित बसतं। त्याच पद्धतीने इथे बघू शकता बॅक साईडला मी 2 टाकलेले आहेत, तशाच पद्धतीने तुम्हाला हे करून घ्यायचं आहे। त्यानंतर काय करायचं, आपल्याला मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ही जी पट्टी मी 1.5 इंचाची काढलेली आहे त्याचा पण मध्ये काढून घ्यायचा आहे। आपल्याला ह्याच्यामध्ये डायरेक्ट काय होणार आहे, बॅक साईडला पट्टी पण आणि जी नॉड्स असते बांधायची बाळाची ती पण तयार होणार आहे। इथे बघू शकता आधीवरती मी काय करणार आहे, जॉईंट करून घेत आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला जॉईंट करून घ्यायचं आहे। आधीवरती मध्ये सेंटर का काढायचा की दोन्हीकडे पण आपल्याला नॉड समान येण्यासाठी, अंदाज करायचा नाही, म्हणजे आता सेम इकडं तिकडं होऊ शकतं। आता बघू शकता मी कशा पद्धतीने इथे डायरेक्ट बाळाची ती नॉड्स असते लहान बांधायची ती पण होत्या तयार। अशा पद्धतीने तुम्ही कापड फोल्ड आतमध्ये करायचं आहे आणि एकदम बारीक साईजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, शिलाई काम करून घ्यायचं आहे। इकडं आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जे मेन आपण कापड जॉईन केलेलं आहे तिथं बघू शकता मी कशा पद्धतीने वरती त्याच्यात आतमध्ये व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि खूप सुंदर आणि छान हे टक्कूचं दिसतं। आणि आता गरमीच्या दिवसामध्ये हे बिना अस्तरचं टक्कूचं घालायला लहान बाळांना खूप सुंदर आहे। हे तुम्ही इथे बघू शकता आपलं पूर्ण हे टक्कूचं तयार झालेलं आहे आणि एकदम पटकन तयार होतं, लय खूप वेळ लागत नाही। किती प्लेटा वगैरे सुंदर एकदम खूप सुंदर पडलेले आहेत। तर इथे बघा माझ्याकडे एक डबा आहे, त्याला मी हे काय केलेलं आहे, बघितलेलं आहे। तर इथं बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तर चॅनेलला सबस्क्राइब करा।